उपयुक्त समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। टॉस जीतकर भंडारी टाइगर्स मुंबई ये टीम ने फील्डिंग करने का सोचा और यहां से फील्डिंग लगाते हुए सलामी के रूप में बल्लेबाज दापोली के दो बड़े बल्लेबाज यहां पे सलामी देने के लिए तैयार होते हुए, जबकि स्ट्राइक एंड के पर बल्लेबाज धनंजय मौजूद है, जिन्होंने पहले मैच में बढ़िया बल्लेबाजी की थी। धनंजय मोरे और उनके साथ बल्लेबाज राज किरण, जिन्होंने पहले मैच में मैन ऑफ द मैच का पुरस्कार लिया था। वही बल्लेबाज राज किरण बोले बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए पहला ओवर लेकर मुंबई से गेंदबाज भंडारी टाइगर्स के तरफ से गेंदबाज पहला ओवर लेकर गिरीश आते हुए, गिरीश कोचरेकर कैप्टन पहला ओवर लेकर, कैप्टन इज फ्रंट, पहला ओवर लेकर गिरीश कोचरेकर तैयार होता हुआ 30 गज के दायरे में फील्डिंग, जहां पे 30 गज का दायरा है। टाइम स्टार्ट होता हुआ, हालांकि 4 ओवर अपन को 20 मिनट में डालने हैं। पहली गेंद के ऊपर सीधे खेल दिया, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, गेंद दंदनाती हुई 4 रनों के लिए। लॉन्ग अप था डीप में, मगर उनके बगल में से गेंद को निकाल दिया। पहली गेंद के ऊपर चौके के साथ खाता खोला बल्लेबाज राज किरण जो दापोली से एक ऑलराउंडर के रूप में है, बड़े खिलाड़ी है, और बड़े खिलाड़ी पहला गेंद चौके के साथ खाता खोला। दूसरी गेंद तेज तर्रार, देखिए एक गेंद तेरी होगी तो दूसरी गेंद मेरी भी होगी, ये गेंदबाज कहता हुआ गिरीश कोचरेकर। पहली गेंद के ऊपर चौका आने के बाद दूसरी गेंद यहां से मुंबई के खिलाड़ी ने, हालांकि भंडारी टाइगर्स मुंबई के कैप्टन गिरीश कोचरेकर ने यहां से डॉट डाली। तीसरी गेंद लंबे रनअप के साथ डालते हुए, यहां पे थोड़ी सी स्लो वन थी, लेग कटर डाली थी, मगर गेंद बाहर जाती हुई ऑफ स्टंप के बाहर, और उसी के साथ इस गेंद के ऊपर वाइड करार दिया। लॉ नंबर 22 अनुसार ये गेंद वाइड आती हुई अतिरिक्त रनों से स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर जहां पहुंचा, इसी के साथ 5 रन स्कोरबोर्ड के ऊपर। एक बार फिर गिरीश कोचरेकर, इस बार हुक कर दिया, डीप में फील्डर नहीं है, डीप स्क्वायर लेग गेंद के पीछे दौड़ते हुए उन्होंने गेंद को फील्ड किया, और तब तक दोनों बल्लेबाज ने यहां से दूसरा रन पूरा किया। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 7 रन के ऊपर, बिना कोई खाता विकेट खोए यहां से 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए। गिरीश कोचरेकर की यहां से गेंदबाजी शुरू है, कैप्टन है, फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली करना चाहते हैं, थोड़ी से अलर्ट करना चाहते हैं हर एक फील्डर को। देखिए शॉर्ट फाइन लेग वहां पे रखा था, स्क्वायर लेग उसको अब शॉर्ट मिड विकेट में 30 गज के दायरे में रखते हुए अगली गेंद, इस बार तेज तर्रार शॉर्ट ऑफ बाउंसर गेंद थी, विकेट कीपर ने गलती की, शॉर्ट थर्ड मैन की तरफ गेंद जाते हुए, तब तक यहां से 1 रन पूरा किया बल्लेबाज राज किरण ने, और 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर जा पहुंचा है 9 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए। पहले ओवर की शुरुआत है, 30 गज के दायरे में जो पाबंदी में ओवर है, 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर है। एक बार फिर थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली आती हुई, जबकि स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज अब मौजूद है धनंजय मोरे, लेफ्ट हैंड बल्लेबाज धनंजय। इस बार थोड़ी सी लोअर फुल टॉस गेंद थी, अपील होता हुआ गेंद के ऊपर, मगर कोई अपील को यहां से ठुकराया है अंपायर संजय भोईर ने, और कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं इस गेंद के ऊपर। अब तक क्या गेंदें हो चुकी है इस ओवर में, 5 गेंदें, 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर। एक बार फिर गिरीश, इस बार सीधे अपर कट खेल दिया, गेंद सीधे बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए।
कैप्टन गिरीश के लिए टाइम लगा चुका है। 20 मिनट में अपन को 4 ओवर डालने हैं। अगर 4 ओवर पूरे नहीं होते तो 5वें ओवर में जो अतिरिक्त खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर होता है उसको 30 गज के दायरे में बुलाया जाएगा। गिरीश के लिए, कैप्टन गिरीश के लिए ये विनंती रहेगी। गेंदबाज के रूप में नए गेंदबाज नाव का है सचिन मांजरेकर अपना नीचे पहला और टीम के ओर से दूसरा ओवर लेकर बॉलिंग मार के ऊपर तैयार होते हुए ये पहली गेंद उसे हुक कर दिया। गेंद सीधे 1 बाउंस बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर दंदनाती हुई 4 रनों के लिए। देखते रहे गेंद सर के ऊपर से सीधे 4 रनों के लिए जाते हुए 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अगली गेंद इस बार घुटना टेक कर घूम कर खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। गेंद सीधे शॉर्ट फाइन लेग की तरफ जाते हुए कोई रन नहीं, कोई मौका नहीं था इस गेंद के ऊपर रन लेने का। गेंद डॉट निकलती हुई सचिन मांजरेकर की गेंदबाजी, खुद का पहला और टीम की ओर से दूसरा ओवर लेकर सचिन मांजरेकर राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए 30 गज के दायरे में ये ओवर है। इस बार पैड के ऊपर लगी गेंद ऑफ स्टंप के बाहर सफल होकर खेलना चाहते थे। गेंद के ऊपर अपील जरूर किया था सचिन ने मगर अंपायर संदीप जोशी ने ये अपील को ठुकराया और कोई विकेट नहीं। कुल मिलाकर स्कोर अभी भी रुका हुआ 16 रन के ऊपर। लगातार 2 गेंदे यहां से डॉट निकलते हुए सचिन मांजरेकर पहली गेंद के ऊपर चौका आने के बाद ये दूसरी दोनों गेंदे यहां से डॉट आई है। खिलाची 6 मिनिट झालेली आहे, 6 मिनिट हो चुके हैं। इस बार हुक कर दिया सीधे लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर, शानदार छक्का। घ्यायचा आहे, ज्या ज्या वेळेला चेंडू जाईल त्या त्या वेळेला नवीन दिला जाईल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची है। तो इस बार गेंद आती हुई जो मैच बॉल यहां से आती हुई मगर इस छक्के के साथ स्कोर छलांग लेता हुआ जहां पहुंचा अब तक 22 रन के ऊपर। एक चौका और छक्का अब तक लग चुका है जबकि सामने बल्लेबाज जो है राज किरण जिन्होंने पहले मैच में मैन ऑफ द मैच का पुरस्कार लिया था, 13 गेंद के ऊपर 31 रन खेले थे। इस बार सीधे खेल दिया, गेंद हवा में, 2 फील्डर गेंद के नीचे। देखिए कॉलिंग नहीं था, आखिरी वक्त जब भी उनके साथी फील्डर उनको दिखाई दिए और उन्हीं के कारण उनका बैलेंस गया, आंखें यहां से जो गेंद के ऊपर थी वहां से दूर होती हुई और ये कैच छूटा। देखिए राज किरण को जीवन दान देना काफी महंगा गिर सकता है। कॉलिंग नहीं थी 2 फील्डर के बीच में और ये कैच छूटा और राज किरण को जीवन दान मिला है। बिना कोई विकेट खोए अब तक कुल मिलाकर स्कोर बोर्ड के ऊपर रन है 23 रन। दूसरा ओवर जारी है, दूसरे ओवर की आखिरी गेंद यानी कि पहले 11 गेंद के ऊपर 23 रन बनाए हैं दोनों बल्लेबाज ने। धनंजय और राज किरण बोले ये दोनों बल्लेबाज डट कर बल्लेबाजी कर रहे हैं, खुलकर खेल रहे हैं, चारों तरफ उन्होंने रन बटोरे हैं। एक अच्छी पार्टनरशिप 23 रनों की। एक बार फिर अगली गेंद, इस बार सीधे बल्ले से खेलना चाहते थे,
गेंद, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में निकलती हुई दूसरे ओवर की समाप्ति होती हुई। 2 ओवर की समाप्ति के बाद 11.5 रनों के औसत से 23 रन यहाँ पे जुड़ते हुए पहले दोनों पावर प्ले के ओवर खत्म होने के बाद बिना कोई खोए विकेट खोए यहाँ से दापोली, जबकि आर्या स्पोर्ट भंडारी 11 दापोली पहले बल्लेबाजी करते हुए 23 रन यहाँ पे जोड़ चुके हैं। अब तीसरे गेंदबाज यहाँ से गिरीश कोसरेकर किस गेंदबाज को लाना चाहते हैं? गिरीश गोलंदाज नाव काय आहे? श्रेयस हड़कर, श्रेयस हड़कर गेंदबाजी के लिए आते हुए उन्हें बुलाया है। उनके कंधों को ऊपर तीसरी ओवर की जिम्मेदारी। हालांकि उनका रनअप देखा जाए तो पहले 2 गेंदबाज जिनके हिसाब से देखा जाए तो काफी कम रनअप है। थोड़ी सी स्पिन गेंदबाजी डालने का यहां से लग रहा है क्योंकि रनअप कम है। 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर दापोली ने पहले बल्लेबाजी करते हुए बिना विकेट खोए 23 रन जोड़ चुके। पहली गेंद यहां से थोड़ी सी लोअर फोल्डास गेंद थी, उसे खेला था मिड ऑन के ऊपर। वहां पे फील्ड होती हुई 30 गज के दायरे में कोई रन नहीं लेने का मौका राज किरण, जबकि स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी कर रहे राज किरण दापोली विभाग से एक बड़े खिलाड़ी ऑलराउंडर के रूप में दापोली विभाग में एक अच्छे खिलाड़ी कहा जाता है। इस बार बैकफुट पे जाके गेंद को खेला था, काफी देर तक हवा में थी गेंद, मगर सबसे सेफ जोन है बॉलर के पीछे, अंपायर के पीछे जो सेफ जोन है वहां पे गेंद गिरी। कोई फील्डर नहीं था, कोई मौका नहीं था इस गेंद के ऊपर कैच लेने का। तो एक जीवन दान के साथ राज किरण भोले अब तक बल्लेबाजी करता हुआ, उनके साथी बल्लेबाज धनंजय मोरे उनका साथ निभाते हुए 1 रन के साथ कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अच्छी पार्टनरशिप यहां से, मगर अब जो गेंद थोड़ी सी पुरानी हो चुकी है, लोकर उन गेंद के ऊपर से निकल चुकी है, तो बड़े शॉट जरूर खेलना चाहेंगे। गैप था, मगर देखिए लॉन्ग ऑफ का फील्डर काफी दौड़कर गेंद के ऊपर आता हुआ, अच्छी फील्डिंग। 1 रन के साथ कुल मिलाकर 25 रन को स्कोरबोर्ड के ऊपर 3 गेंदें हो चुकी है। इस ओवर में देखा जाए तो रन खर्च किए हैं 2 रन। अच्छी गेंदबाजी, स्पिन गेंदबाज को लेके आए हैं गिरीश कोसरेकर की रणनीति देखा जाए तो एक बड़ी रणनीति है। इस बार रिवर्स स्वीप अटेंड कर दिया, स्वीट हिट सीधे डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन और बैकवर्ड पॉइंट लाइन, बाउंड्री लाइन के बाहर शानदार छक्का।
जी करते हुए धनंजय मोरे और राजकिरण भोले, ये दोनों बल्लेबाज ने एक बढ़िया पार्टनरशिप इस वक्त रची है। हालांकि कुल मिलाकर स्कोर है 32 रन, 32 रन स्कोरबोर्ड के ऊपर। इस बार घुटना टेक कर खेलना चाहते थे, मगर गेंद शॉट थर्ड मैन की तरफ जाते हुए यहां से बिंदी गेंद आते हुए, देखिए गेंदबाज यहां से बिंदी गेंद डालते हुए, जबकि गेंदबाजी के और गेंदबाज जो खड़े हैं श्रेयस हड़कर अपना निजी तीसरा टीम के ओर से तीसरा ओवर डालते हुए 4 गेंदें हो चुकी है और 2 गेंदें इस ओवर में आनी है। राजकिरण इस बार अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर से गेंद को थोड़े से अंदर लाए, आड़े बल्ले से गेंद को मोड़ना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। गेंद डॉट निकलती हुई, बिंदी निकलती हुई, खाली निकलती हुई। अगली गेंद इस बार बढ़िया गेंद, लगातार 2 गेंद के ऊपर राजकिरण भोले को यहां से चकमा देने में कामयाब होते हुए, जहां पे एक छक्का जरूर खाया, मगर कुल मिलाकर गेंदबाजी बढ़िया होती हुई। कुल मिलाकर 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 32 रन स्कोरबोर्ड के ऊपर। देखो छक्का आया और 9 रन खर्च किए। देखिए 9 गेंद थी, यानी कि एक गेंद के ऊपर 7 रन आए थे, मगर 5 गेंद के ऊपर सिर्फ 2 रन खर्च किए। यहां से श्रेयस हड़कर ने काफी नपी तुड़ी गेंदबाजी। देखिए खेल की 7 मिनट शेष है, तो यहां से ये चौथा ओवर 7 मिनट में डालना होगा, तो ये 7 मिनट में ओवर होता है, तो यहां से 20 मिनट में 4 ओवर हो सकते हैं, मगर ज्यादा देर नहीं चाहिए। गिरीश कोसरेकर का निजी दूसरा और टीम के ओर से चौथा ओवर लेकर गिरीश कोसरेकर कैप्टन अब मौजूद होते हुए बॉलिंग मार्क के ऊपर। 3 ओवर के समाप्ति के बाद कुल मिलाकर 32 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए, जबकि कोई विकेट नहीं खोया। ये पार्टनरशिप देखिए यहां से बढ़ती हुई, अच्छी बीड करते हुए इस पार्टनरशिप को, पहले विकेट की पार्टनरशिप, यहां से एक अच्छी पार्टनरशिप। विकेट की तलाश हो गई कोसरेकर को, मगर देखिए जड़ के ऊपर गेंद डाली थी, उससे खोद कर निकाल दिया। लॉन्ग ऑन के ऊपर धनंजय मोरे ने गेंद को खेला था। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 33 के ऊपर। कुल मिलाकर धनंजय और राजकिरण एक अच्छी बल्लेबाजी करते हुए। अगली गेंद गिरीश की, इस बार तेज तर्रार गेंद की थी, गेंद का पीछा करना चाहते थे, लेकिन वाइड लाइन के अंदर से गेंद सीधे विकेट कीपर के ऊपर। 14 गेंदे, 15 गेंदे और 24 रन के ऊपर खेलते हुए राजकिरण भोले इस बार सीधे खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर, डीप पॉइंट के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। इस रन के ऊपर खेलते हुए 16 गेंदों के ऊपर उन्होंने पारी को बढ़ाते हुए लगातार दूसरे मैच में एक अच्छी पारी राजकिरण की यहां से देख रहे हुए इस बार गेंद को दिशा दी, थर्ड मैन के ऊपर गेंद को खेला था, बल्ले का थोड़ा सा पेस खोलकर यहां से गेंद को दिशा देकर गेंद थर्ड मैन के ऊपर खेली थी। थोड़ी सी नीचे रही थी गिरीश की गेंद और उस गेंद के ऊपर 1 रन आता हुआ। कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है। अब तक क्या देखा जाए तो कुल मिलाकर रन है स्कोरबोर्ड के ऊपर 38 रन की बनते हुए। इस बार धनंजय ने गेंद को कारपेट द्वारा खेला, 1 रन तो पूरा होता हुआ, मगर दूसरे के लिए धनंजय मोड़े थे, मगर उन्हें वापिस भेज दिया। स्कोर जा पहुंचा अब तक 39 रन के ऊपर, 39 रन स्कोरबोर्ड के ऊपर। चौथे ओवर की आखिरी गेंद
गिरीश कोसरेकर आखिरी गेंद लेकर लंबे रनअप के साथ दौड़ते हुए इस बार घूम कर खेल दिया सीधे फाइन लेग लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर दंदनाती हुई 4 रनों के लिए। यहां से देखा जाए तो किरण भोले का बल्लेबाजी देखा जाए तो पहले मैच में 31 रन उन्होंने खेले थे और दूसरे मैच में अब इस चौके के साथ 32 रन के ऊपर खुद खेलते हुए 32 रन के ऊपर यानी कि कुल मिलाकर 2 मैच में क्या पारी खेली है। दापोली विभाग से बिलोंग करने वाला ये ऑलराउंडर आज बढ़िया प्रदर्शन करते हुए 19 गेंद के ऊपर 34 के ऊपर खेलता हुआ किरण बोले इस बार उठाकर खेल दिया धनंजय के बल्ले से निकलता हुआ शानदार हाई एंड हैंडसम डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर छक्का। छब्बीस गेंद के ऊपर 49 रनों की पार्टनरशिप देखिए सबसे बड़ी पार्टनरशिप पहले विकेट के लिए दापोली की टीम से की तरफ से और इस मैच की पूरे टूर्नामेंट की सबसे बड़ी पार्टनरशिप यहां से होती हुई लाजवाब तारीफ काबिल राज किरण भोले और धनंजय मोरे इस दोनों बल्लेबाज ने पहले विकेट के लिए की है। इस बार हुक कर दिया सीधे गेंद लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 1 बाउंस 4 रन 4 रनों के लिए। देखिए सबसे बड़ी पार्टनरशिप 2 बल्लेबाज के बीच में सबसे बड़ा स्कोर दापोली के टीम के पास 76 रन 76 रन बनाए थे पहले मैच में और सबसे बड़ी पार्टनरशिप भी इस टीम के खाते में जाती हुई और सबसे निजी स्कोर भी इस टीम के पास जाता हुआ। इस बार गेंद बल्ले के ऊपर और एक डाइव मारकर कैच लिया और पहले विकेट का पतन धनंजय मोरे बैक टू द पैविलियन। आखिरकार जिस विकेट की तलाश थी वो विकेट यहां से शॉर्ट गली में एक डाइव मारकर धनंजय मोरे को वापस भेज दिया। 9 गेंद के ऊपर 17 रनों की उनकी पारी और सबसे बड़ी पार्टनरशिप 2 बल्लेबाज के बीच है मगर यहां से सलामी बल्लेबाज वापस जाने के बाद 1 डाउन बल्लेबाज आते हुए और आते आते ही सीधे शानदार छक्के के साथ स्वागत किया इस गेंद का
और सीधे बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। मैच 59 रन स्कोरबोर्ड के ऊपर 59 धावा धावफलकावरती लागल्या। 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 2 गेंदे शेष है आखिरी 5वें ओवर की। 2 गेंदे और 59 रन। देखिए पहला जो हाईएस्ट स्कोर है 76 रन 76 रन है दापोली के नाम के ऊपर। उसके बाद में कल 64 रन बने थे। अब इस गेंद के ऊपर हवा में दूसरा विकेट आखिरकार यहां से कैच लेते हैं तो गिरता हुआ ये दूसरे विकेट का पतन। अब आखिरी कार 2 विकेट गिरे मगर नॉट आउट अब तक खेलते हुए राज किरण भोले नॉन स्ट्राइक के ऊपर है। आखिरी गेंद का मुकाबला करने के लिए बल्लेबाज अब मौजूद होते हुए सिद्धार्थ केलस्कर। आखिरी गेंद के ऊपर अगर छक्का आता है तो इस गेंद के ऊपर छक्का अगर आएगा तो सबसे दूसरा हाईएस्ट स्कोर भी दापोली के नाम रहेगा, मगर छक्का आएगा तब, क्योंकि 64 रन 64 रन का दूसरा हाईएस्ट है, सेकंड हाईएस्ट इस प्रतियोगिता का। लेफ्ट हैंड बल्लेबाज अब मैदान के ऊपर, गेंदबाज आखिरी गेंद लेकर इस सत्र की। इस बार गेंद हवा में है, फील्डर नहीं है वहां पे, मगर देखिए फील्डर जरूर आल चुका था, कैच छूटा। तीसरे रन के लिए दौड़े मगर 2 रन के साथ यहां से पहले पारी का खात्मा होता हुआ। पहले सत्र में यहां से कुल मिलाकर 61 रन 61 रन बन चुके हैं। 62 रनों की जरूरत है, 62 रनों की जरूरत ये मुकाबला जीतने के लिए। भंडारी टाइगर्स मुंबई इस टीम के लिए, यानी संदीप जी खुद उन टीम के मालिक है। उन टीम को हालांकि कैप्टन गिरीश कोचरीकर उन टीम को जीतने के लिए 62 रनों की जरूरत है। एक कड़ा मुकाबला देखिए, यहां से देखा जाए तो पर और लगभग 12 के ऊपर की औसत चाहिए जीतने के लिए। तो दूसरा एक हाईएस्ट स्कोर देखा जाएगा तो 4th हाईएस्ट स्कोर इस पूरी प्रतियोगिता का सबसे बड़ा स्कोर है 76 रन, उसके बाद 64 रन और उसके बाद 62 रन बने थे, अब 61 रन बने हैं। तो 4th हाईएस्ट स्कोर दापोली के नाम आता हुआ, जबकि वैयक्तिक देखा जाए तो नीची स्कोर भी दापोली के नाम के ऊपर है। एक अच्छा मैच बन सकता है क्योंकि गिरीश कोसरेकर के कैप्टनशिप में भंडारी टाइगर्स मुंबई भी बल्लेबाजी तगड़ी लेके आया है। लास्ट 10वें क्रम तक यहां से बल्लेबाजी होगी तो मुकाबला हाई टेंशन वाला होगा। एक बड़ा मुकाबला इस प्रतियोगिता में अभी सभी को देखने को मिलेगा। जब तक सलामी बल्लेबाज यहाँ पे मौजूद होते हुए और फील्डिंग सजाते, तब तक एक बार फिर हम चलते हैं इस दूसरे मैच का, दूसरे सत्र का
खेल जानने के लिए अपने साथी कमेंटेटर वर्सोली के जयेश टगेकर इनके साथ एक बार फिर माइक्रोफोन के ऊपर जयेश। हॅलो, धन्यवाद सर. या ठिकाणी पाहिलं तर मुंबई वर्सेस दापोली हा सामना आपल्याला मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पहिली फलंदाजी करत असताना मुंबई संघाकडून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नक्कीच नाणेफेकी या ठिकाणी मुंबई संघाने जिंकलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि नक्कीच नाणेफेकी जिंकल्यानंतर भंडारी टायगर्स मुंबई या संघ गोलंदाजी करणार. नक्कीच हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला आणि नक्कीच 5 षटकांचा आपण जर विचार केला तर 5 षटकांमध्ये जवळपास 61 धावांचं एक मजल मारण्याचं काम मात्र मुंबई संघाकडनं दापोली संघाकडनं आपल्याला पाहायला मिळालं आणि 62 धावांचं लक्ष दापोली संघाने मुंबई संघाकडे ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही ताबडतोब संघ नक्कीच आजच्या दिवसात आपण जर विचार केला तर दापोली संघ एक सामना जिंकून वरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तसंच आजच्या दिवसात दुसरा सामना आपण जर पाहिला तर मुंबई आणि गोवा यांच्या दरम्यान आपण पाहायला मिळाला, परंतु नक्कीच काही कारणास्तव गोवा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तर त्याच दरम्यान आपण पाहायला गेलं तर मुंबई संघाला या ठिकाणी बाय मिळाली आणि नक्कीच विजेता संघ ह्या स्वरूपामध्ये हे सामने आपण पाहतोय. म्हणजे दोन्ही संघ हे विजेता स्वरूपामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला असेल गोलंदाजी करणारा आता संघ तो दापोली आणि नक्कीच फलंदाजी करणारा आता संघ असेल तो म्हणजे मुंबई. पाहायच्या उर्वधामध्ये ज्या ठिकाणी येणारी 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी टार्गेट असेल 62 धावा. चला लेट्स प्ले सुरुवात करायची आहे सामन्याला. पंच आर्या स्पोर्ट्स भंडारी 11 दापोली विरुद्ध भंडारी टायगर्स मुंबई या दरम्यान सामना सुरू होते. पहिला चेंडू मैदानामध्ये नक्कीच प्रथमेश हा सुद्धा पाहायला गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये चांगली अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. यश मात्र पदरी आलं नव्हतं. कोणती विकेट मात्र मिळाली नव्हती. धावसंख्या देण्यामध्ये सुद्धा कुठेतरी एक महागडा गोलंदाज ठरला होता. परंतु हा दुसरा सामना आहे, पाहायचा आहे काहीतरी अनुभवातनं शिकण्यासारखं असेल. पहिला चेंडू निर्धाव गेला होता, दुसरा चेंडू त्याच टप्प्यावरती 40 लाईन आणि लेंथवरती ठेवण्याचा प्रयत्न केला होता. यश मात्र या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव गेलेत आणि नक्कीच दबाव देण्याचं काम किंवा ज्या 62 धावा ज्या चेस करायच्यात किंवा ज्या काढायच्यात त्यामध्ये कसं आपल्यावरती दबाव देता येईल किंवा कसं एखाद्या फलंदाजाला रोखून धरता येईल याचं उत्तम उदाहरण आतापर्यंत 2 चेंडूवरती प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हॅट्रिक होते का आपल्याला पाहायची आहे. नक्की ज्या चेंडूवरती हॅट्रिक होणं गरजेचं होतं परंतु नक्कीच राजकिरणच्या माध्यमातून हे एक चुकीची क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. झेल पकडणं गरजेचं होतं. जे दबाव आतापर्यंत गोलंदाजांनी पहिल्या 2 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा चांगला चेंडू फेकला होता. चेंडूवरती चेंडू मारण्यामध्ये फलंदाज फसला होता. झेल झाली असती तर निकीच्या तिसऱ्या चेंडूवरती चेंडू निर्धाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला असता आणि विकेट सुद्धा या ठिकाणी आली असती. परंतु जीवदान ज्याला मिळतो किंवा जीवदानाचा फायदा कसा घ्यायचा याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. अभिषेकच्या माध्यमातून 2 चेंडू निश्चित निर्धाव गेले होते. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि चौथ्या चेंडूवरती 4 धावा. नक्कीच आर्यन सुद्धा या ठिकाणी गुणलेखन करताना आमच्यापर्यंत पोहोचवत असेल की प्रत्येक चेंडूचा किंवा प्रत्येक रनचा आपण जर विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती रन येणं किंवा रन घेणं हे गरजेचं असेल मुंबई संघासाठी. दोन्ही खेळाडू पाहायला गेले तर आतापर्यंत चांगला प्रयत्न करतायत. या ठिकाणी मात्र एक फसवा चेंडू फेकला, बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाने आपलं काम मात्र उचित पार पडलं आणि या ठिकाणी मिळाली विकेट. नक्की डीजे साईच्या माध्यमातून आपण आजच्या दिवसामध्ये हे सुंदर सुंदर गाणी ऐकतोय आणि नक्कीच ज्या मुमेंटला किंवा ज्या
स्थितीला साजेसं गाणं आपण डीजे साईच्या माध्यमातून ऐकतोय. नक्कीच ज्या ठिकाणी फलंदाजांनी चौका मारला त्यानंतर निश्चितच एक मनामध्ये वेगळं सॉन्ग असेल किंवा ज्या ठिकाणी गोलंदाजांनी विकेट घेतली त्यावरती कोणतं आपण सॉन्ग प्ले करावं. नक्कीच त्या दरम्यान जर पाहिलं तर प्रथमेश आर्यन सुद्धा आपण पाहिलं असेल की जो आधीचा सामना झाला त्यामध्ये प्रथमेशनी 2 षटकं फेकली होती. 12 चेंडूमध्ये जवळपास 28 ते 29 धावा 12 चेंडूवरती प्रथमेशच्या आल्या होत्या. परंतु मगाशी मी ज्याप्रमाणे कर्णधाराचं कौतुक केलं त्याचप्रमाणे आता सुद्धा कर्णधाराचं कौतुक करीन, कारण प्रथमेश सारखा गोलंदाज मैदानामध्ये जरी एकदा चुकी झाली दोनदा चुकी झाली तरी आपण त्याच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं, कारण कधीतरी हा फलंदाज आपल्याला यश प्राप्त करून देईल. आपल्याला जशा प्रकारची गोलंदाजी पाहिजे तशा प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करून देईल. आणि ह्याचं मात्र आता उत्तम उदाहरण प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण प्रथमेश सुद्धा माझ्या बोलण्याकडे लक्ष असेल की आधीच्या सामन्यामध्ये मी सुद्धा त्याचं कौतुक करत नव्हतो, परंतु ज्या ठिकाणी कौतुका लायक जी गोलंदाजी त्यांनी केले नक्कीच समालोचनाच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा आनंद होते. कारण अशा प्रकारचे जे सामने मायनाक भंडारी चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय, ज्यावेळी सिंधुदुर्ग आणि दापोली संघ खेळत असताना दापोली संघाकडनं प्रथमेशनी एक चांगली अशी गोलंदाजी केली नव्हती, परंतु या मॅच मध्ये प्रथमतः गोलंदाजी करत असता प्रथमेशनी फक्त 6 धावा आणि 1 विकेट म्हणजे 1 बळीच्या माध्यमातून आपलं षटक संपुष्टात आणलं. धावसंख्या ज्या ठिकाणी 6 आपल्याला पाहायला मिळाली होती. दुसरं षटक मैदानामध्ये घेऊन आला सुदर्शन, आणि सुदर्शनच्या पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील सुद्धा झाली, परंतु पंच मैदानामध्ये खेळत असताना आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव बॅटच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहायला गेलेत. आता मात्र चेंडूवरती थोडासा प्रयत्न वेगळा केला होता किंवा टप्पा वेगळा ठेवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव गेला. साथी गुणलेखक मैदानामध्ये आमच्यापर्यंत पोहोचत आहेत की पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव धाव, या ठिकाणी 62 धावांचं लक्ष असताना मैदानामध्ये गोलंदाजी मात्र उत्कृष्ट पद्धतीने पार पडते. एक रोखून धरले फलंदाजाला आणि नक्कीच ह्याचा फायदा मात्र दापोली संघाला होणार का? कारण पहिला सामना जिंकलाय, दुसऱ्या सामन्यासाठी ज्या धावांची गरज होती, जी एक निर्णाव धावसंख्या आपल्याला मैदानामध्ये खेळून काढायची होती, ती 61 धावसंख्या मैदानामध्ये पार सुद्धा झालेली पाहायला मिळतोय. गोलंदाज सुदर्शन आपला तिसरा चेंडू घेऊन नक्कीच हा सुद्धा चेंडू जोरदार अपील झाली, परंतु या चेंडूवरती सुद्धा निर्धाव घोषित सांगता झाली. पाहायला गेलं तर 4 चेंडू झाले, 4 चेंडूमध्ये 2 चेंडू निर्धाव, 1-1 चेंडूवरती 1-1 धाव या स्वरूपामध्ये धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 8 धावा. 4 चेंडू मार्गस्थ झालेत, अजूनही 2 चेंडू मैदानामध्ये सुदर्शनला फेकावे लागतील आणि नक्कीच कौतुक करावं लागेल. आताही कोणताही नो चेंडू नाही, वाईट चेंडू नाही, या प्रयत्नातना गोलंदाजी करत असताना सुदर्शन या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी पार करताना पाहायला मिळतो. या दरम्यान चेंडूला ओळखलं, नक्कीच चेंडूला बॅटची कडा घेऊन नक्कीच ह्या चेंडूवरती 4 धावा पूर्ण झाल्या आणि ह्या 4 धावेनिशी धावसंख्या पुन्हा एकदा 8 वरना 4+ होऊन धावसंख्या जाते ती 12 धावा. अजूनही 1 चेंडू मैदानामध्ये येणं गरजेचं असेल, फेकणं गरजेचं असेल, कारण अंतिम चेंडू, निर्णायक चेंडू आणि लास्टचा चेंडू सुदर्शनचा कशा प्रकारे असेल. कारण पाहायला गेलं तर जशा प्रकारे प्रथमेश मी आधीच्या सामन्यामध्ये सांगत होतो की चांगली गोलंदाजी केली नव्हती, परंतु ह्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली. तसेच प्रकारे पाहायला गेलं तर सुदर्शनने आधीच्या सामन्यामध्ये चांगली अशी गोलंदाजी केली होती आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 2 षटकं चांगल्या प्रकारे पार पडलेली पाहायला मिळतात. म्हणजे 12 चेंडू आणि 12 धावा आणि 2 विकेट, एक चांगला सन्मानजनक स्कोर किंवा जी रोखण्याची कामगिरी असते ती मात्र दापोलीचे गोलंदाज या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश आणि सुदर्शन पाहायला गेलं तर आधीच्या सामन्यामध्ये प्रथमेशनी 2 षटकं फेकली होती. कर्णधार तीच जबाबदारी किंवा तोच आत्मविश्वास किंवा तीच एक विश्वास ठेवून मैदानामध्ये प्रथमेशला सुद्धा बोलवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक पुन्हा एकदा प्रथमेश घेऊन आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आर्या स्पोर्ट्स दापोली विरुद्ध भंडारी टायगर्स मुंबई या दरम्यान सामना सुरू आहे. कारण पाहायला गेलं तर आर्या स्पोर्ट्सकडं एक सामना खेळल्याचा एक अनुभव पाहायला मिळतोय. तसंच जर एका साहेबना पाहायला गेलं तर गोवा संघ या ठिकाणी अवेलेबल नसल्या कारणाने बायच्या स्वरूपामध्ये मुंबई संघ दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. विजेता संघांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक प्लस पॉईंट जर पाहिला तर आर्या या संघाकडे प्लस पॉईंट अशा स्वरूपामध्ये असेल की सामना खेळण्यामुळे या सामन्यामध्ये या मैदानाचा अंदाज आलाय. प्रत्येक खेळाडूला या मैदानामध्ये ह्या एसटीचा किंवा ह्या खेळपट्टीचा अंदाज आलाय. या
अनुभवाचा उपयोग मात्र दापोली संघ कशा प्रकारे करून घेणार आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर मुंबई संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आता म्हणतात थोडीतरी पिछाडीवर पाहायला मिळतं. या दरम्यान मोठा फटका, वाऱ्याचा वेग घेत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर बराचसा लांब लाईन पासून आपल्याला मिळतोय पाहायला तो षटकार. नक्कीच बॅक टू बॅक पुन्हा एकदा डीजेला संधी मिळते, पुन्हा एकदा येतो एकदा षटकार. पद्धतीने नक्कीच दोन मोठे फटके आल्यानंतर आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतो क्रिकेटला सन्मान देणे तितकंच गरजेचं असतंय. हा मात्र चेंडू त्याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. दोन षटकार नक्कीच मोठे फटके मी मारू शकतो, परंतु चेंडूवरती किंवा गोलंदाजाला सन्मान देणं किंवा प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं नसतं. याचं उत्तम उदाहरण आपल्याला सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दोन षटकार एक धावेच्या माध्यमातून वैयक्तिक खेळी करत असताना या ठिकाणी तीन चेंडू पार पडलेले पाहायला मिळत आहेत. हा चौथा चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात यष्टी उद्ध्वस्त केली आणि नक्कीच या ठिकाणी प्रथमेशला मात्र दुसरी विकेट या ठिकाणी आलेली पाहायला मिळतोय. यशस्वीपणे ही धाव
त्यामुळे जी मजा घ्यायची असेल किंवा सामन्याची मजा आपल्याला पाहायची असेल तर नक्कीच मैदानामध्ये येऊन एकदा सामने अनुभवा. नक्कीच जो प्रेक्षक वर्ग असतो जो का उन्हातानामध्ये सामने पाहत असतो तो नक्कीच ह्यासाठी असतो कारण प्रत्येक खेळाडू आपल्याला जवळना पाहायला मिळतो किंवा जे काही या ठिकाणी प्रत्येकाने मेहनत घेतलेली असते ती आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान आपण पाहतोय मायना भंडारी चषक 2025 7 दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना 5 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. प्रथम मॅचचं शेवटचं एक चेंडू मैदानामध्ये मार्गस्थ होण्यासाठी सज्ज असेल आणि त्याच दरम्यान खेळण्यासाठी सज्ज झालाय गिरीश कोचरेकर. या ठिकाणी मैदानामध्ये गिरीश कोचरेकर कर्णधाराच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीची भूमिका पार पाडण्यासाठी प्रथमतः गोलंदाजी करण्यासाठी आला होता. चांगला असं पावलपेचं षटक फेकलं होतं. वैयक्तिक 2 षटकं फेकताना आपल्याला पाहायला मिळालं होता. आता मात्र फलंदाजी चांगली अशी फलंदाजी जोरदार अपील झाली. प्रथमेश या ठिकाणी षटक संपुष्टात आले. पंच या ठिकाणी इशारा येतोय की हे षटक संपले. जवळपास 18 चेंडू 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये एकंदरीत धावसंख्या झाली ती 26 धावा. म्हणजे पाहायला गेलं तर समीकरण ज्या ठिकाणी 62 धावांचं लक्ष होतं आणि ज्या ठिकाणी 26 धाव मैदानामध्ये झाल्यात म्हणजे येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 12 चेंडू आणि 36 धावा हे एक निर्णायक षटक असेल आणि ह्या मैदानामध्ये हे निर्णायक षटक फेकणारा खेळाडूच एक आपलं नाव कमवू शकतं आणि कर्णधारावरती जबाबदारी आहे. कर्णधार कोणच्या हातामध्ये ही जबाबदारी देणार किंवा कोणच्या खांद्यावरती ही जबाबदारी देणार आणि कशा प्रकारे ती जबाबदारी 26 झाली धावसंख्या. 12 चेंडू आणि 37 धावा. छत्तीस धावा पाहिजेत. प्लीज लक्ष द्या. आपण पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा. एकंदरीत जर आपण या षटकाची बेरीज केलीत तर धावसंख्या झाली एकंदरीत ती 26 धावा. म्हणजे उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज असणार आहे. चांगला असा चेंडू ज्या ठिकाणी एक निर्णायक षटक फेकायचा आहे त्या ठिकाणी मार्गस्थ असलेला राजकिरण मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा होता. ज्येष्ठरक्षकाच्या माध्यमातून थोडंसं कानमंत्र दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि त्याचा उपयोग मात्र राजकिरणला झालाय. कारण आपण जेव्हा मैदानामध्ये सामना पाहतो त्या ठिकाणी 11 खेळाडूंमध्ये महत्वाचं एक भूमिका पाळणारे 2 खेळाडू असतात. एक कर्णधार आणि दुसरा म्हणजे यष्टीरक्षक. यष्टीरक्षकाच्या आधी भूमिका ही क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये जबाबदारीची असते आणि त्याच माध्यमातून कशा प्रकारचे चेंडू ट्रॅव्हल होणं गरजेचं असेल. मग त्या ठिकाणी शॉर्टपिच पद्धतीचे चेंडू असतील किंवा मग एक ब्रॉकहोल पद्धतीचे असतील. कर्णधार किंवा क्षेत्ररक्षक नेहमी सांगत असतो की अशा प्रकारचे चेंडू मैदानामध्ये ट्रॅव्हल होणं गरजेचं आहे आणि त्याच मध्यमाची गोलंदाजी या दुसऱ्या चेंडूमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आता मात्र थोडीशी चूक करते. या दरम्यानमध्ये 1 धाव पूर्ण झाली. नक्की थ्रो करेल फील्ड करेल तो पण ते 1 धाव रोखू शकला नाही आणि याच दरम्यान 2 चेंडू आणि धावसंख्या मैदानामध्ये पाहायला मिळते ते 28 धावा. एक धावेने धावसंख्येमध्ये वाढ नक्कीच होते पण ज्यावेळी सामना आपल्याला जिंकायचा आहे मोठे फटके येणं गरजेचं असेल. समीकरण कठीण आहे कारण 12 चेंडूमध्ये 36 धावा पाहिजे होत्या. आता मात्र 2 चेंडू मार्गस्थ झाले. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्यात. म्हणजे येणारे 4 मिनिटांमध्ये आपल्या 4 चेंडू फेकायचे आहेत आणि जवळपास 10 चेंडूमध्ये 34 धावा सुद्धा काढायचे आहेत. हा अलगद हाताने फेकलेला चेंडू होता. या चेंडूवरती सुद्धा कार्पटच्याने 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड होईपर्यंत 1 धाव पूर्ण झाली. नक्कीच प्रथमेश जोपर्यंत फील्ड करेल थ्रो करेल 1 धाव पूर्ण होते. परंतु नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी मोठे येणं फटके गरजेचं आहे आणि गोलंदाज राजकुमारच्या माध्यमातून जी गोलंदाजी होते अप्रतिम प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूची सांगता झाली. अजूनही 3 चेंडू मैदानामध्ये. 4थ्या क्रमांकाचा चेंडू राजकुमारचा कशा प्रकारे असेल निश्चित आतापर्यंत राजकिरणचा चेंडू कशा प्रकारे असेल कारण आतापर्यंत पाहिलं तर राजकिरण हवी ठरलाय तो फलंदाजावरती. नक्कीच लक्ष असेल आमचं प्रत्येक खेळाडूचं 10 मैदानामध्ये खेळत असलेला खेळाडू गिरीशकडे. नक्कीच 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना पंच या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मात्र घोषित करते. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. चांगली अशी गोलंदाजी राजकिरणच्या माध्यमातून आपण पाहतोय. आधीच्या सामन्याचा सामनावीर ठरलेला हा खेळाडू राजकिरण आता मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी 32 धावांची अजूनही गरज असणार आहे. विकेट मात्र वारंवार आपल्याला मुंबई संघाच्या माध्यमातून जाताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी थोडंसं मिसकम्युनिकेशन या ठिकाणी पाहायला मिळतंय.
धन्यवाद डीजे. राजकिरणची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिले तर पहिल्या 3 चेंडूवरती एक एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळते. थोडासा गेम स्लो करण्याचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच या ठिकाणी पियुष मैदानामध्ये नवीन फलंदाज आलेला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये पासना विकेट पडायला सुरुवात झाली होती ते आतापर्यंत खेळाडूचं नाव काय? पियुष श्रेयश हडकर आलाय. कारण पियुष आपल्या प्लेइंग इलेव्हन मध्ये आपल्याला नाव दिसलं नाही, त्यासाठी आम्ही एकदा या ठिकाणी 3 धावा कंप्लीट झालेल्या पाहायला मिळतात. एक शॉर्ट रन आहे का? नक्कीच घाई गडबडीमध्ये नक्कीच ज्या ठिकाणी धावसंख्या आपण जर पाहिलं तर मोठी आहे, दबाव मात्र दोन्ही खेळाडूंवरती आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण थोडासा फंबल झाला होता, त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट सुद्धा केल्या होत्या. परंतु पंच इथनं तीक्ष्ण नजरेनी पंचांची भूमिका पार पडत असताना पाहिलं तर 3 धावा नक्कीच कंप्लीट झाल्या. परंतु शेवटच्या क्षणी पंचांनी एक शॉर्ट रनच्या स्वरूपामध्ये एक धाव कॅन्सल केली आणि ह्या चेंडूवरती फक्त धावा मिळणार त्या 2. पाहता पाहता राजकरणने आपलं षटक समाप्त झालंय. आणि नक्कीच आर्यन पाहिल्याप्रमाणे तुम्ही विचार केला असेल की राजकरणने आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा आपलं महत्वाचं योगदान दिलं होतं. हा सुद्धा सामना जर पाहिला असतं एक चांगलं असं योगदान दिले. म्हणजे ज्यावेळी आपण म्हणतो नशिबाची साथ लागते, तर नशिबाची नसेल तर आपल्या मेहनतीवरती किंवा आपल्या खेळावरती विश्वास असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ते मात्र राजकिरणनी खरंच करून दाखवलंय. आणि खरंच ह्या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा ह्या टीमच्या माध्यमातून राजकरणचं खरंच सर्वजण कौतुक करत असतील. एक शेवटचं षटक मार्गस्थ होण्याची सज्ज आता पाहायला मिळेल. नवीन गोलंदाजचं नाव तेजस मैदानामध्ये आपल्याला आलेला पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी धावसंख्या झाली 32, येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. म्हणजे समीकरण आर्यन जर पाहिलंच ना तर दापोली संघात आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा 6 चेंडूमध्ये एक जवळपास 32 धाव पाहिजे होत्या आणि आता सुद्धा तोच गोलंदाज आहे, तितकीच धावसंख्या पाहिजे. ज्यावेळी तेजसनी चांगली अशी गोलंदाजी केली होती, 3 विकेट सुद्धा घेतल्या होत्या. आता मात्र पाहायचं आहे तेजस गोलंदाजी कसं असताना पहिला चेंडू रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सुद्धा घेतली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सुरुवात ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये केली होती त्याच प्रकारे आता सुद्धा करताना पाहायला मिळतोय. तेजस सुद्धा याच ठिकाणी राजकुमारच्या माध्यमाच्या बरोबरीच ह्याचं सुद्धा खरंच कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज आशिष. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर जे आमच्यापर्यंत प्लेइंग इलेव्हन पोहोचले त्यामध्ये आशिष नाही आहे. बहुतेक तो क्षितिज असेल. विजेंद्र, विनीत, वीरेंद्र तोरणकर. आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेल्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यामध्ये सर्वच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मग प्रथमेश असेल, राजकुमार किरण असेल, मग सुदर्शन असेल आणि एक महत्वाचा गोलंदाज एक शेवटचा अंतिम षटक घेऊन तेजस. पाहायचं 2 चेंडू सांगता झाले 4 चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी. चांगला चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच पतीने फेकलेला हा चेंडू एसटी एक्सच्या हातामध्ये. म्हणजे मधला खेळाडू फक्त चेंडू पाहत बसला ना, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही. आणि त्याच दरम्यान जर आपण विचार केला तर तेजसनी आपले 3 चेंडू मात्र इथं मार्गस्थ करून एक निर्णयपदीचे चेंडू फेकण्यामध्ये यश आले. हा पुन्हा चांगला चेंडू कार्पेटमधून खेळला होता. या चेंडूवरती धावा येणं गरजेचं असेल. फील्ड मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारे झाले. एक धाव पूर्ण झाली. एका धावेनी कोणताही नक्कीच धावसंख्येमध्ये फरक पडेल, पण जे आपल्याला सामना जिंकायचा आहे ते मात्र समीकरण तर कुठे मार्गस्थ आणि किंवा लांब गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी 62 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, आता मात्र 5वं षटक चालू असताना धावसंख्या झाली फक्त 34 धावा. या सुद्धा चेंडूवरती एक धाव आपल्याला पूर्ण झालेली पाहायला मिळते. आता मात्र एक
शेवटचा चेंडू फेकणं गरजेचं असेल, चेंडू बॅटला लावणं गरजेचं असेल आणि नक्की शेवटचा चेंडू पडल्यानंतर सामना दापोली संघ विजयी होणार. नक्कीच एक मोठा संघ म्हणू शकताय आर्या स्पोर्ट्स दापोली. आणि या फटकारनिशी, या चेंडूनिशी भले या चेंडूवरती चौकार आला असेल, परंतु निर्णायक मॅचचा निर्णायक रिझल्ट लागतोय. आर्या स्पोर्ट्स दापोली संघ बॅक टू बॅक दुसरा सामना विजयी होतोय. मी प्लीज डीजेला संधी देतोय, गाणं वाजवा.